गुड मॉर्निंग. आज आपण बायबॅक ऑफ शेअर्स या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला यासाठी आपण निवडलेला जो प्रॉब्लेम आहे त्याचे स्वरूप आपण पाहणार आहोत. विकास लिमिटेड पास अ रिझोल्यूशन फॉर बाइंग बॅक 25,000 equity shares of ₹5 each fully paid at a premium of 20%. For this purpose, it issued the 15% preference shares of ₹100 each at par, which were fully subscribed. The company has sufficient balance in the revenue reserve and securities premium account. खाली आपल्याला विचारलेलं आहे पास जर्नल एंट्रीज फॉर द अबोव. आपल्याला जर्नल एंट्रीज तयार करायचे आहेत विकास लिमिटेड यांच्या बुक्समध्ये बायबॅक ऑफ शेअर्सच्या, आणि त्यासाठी आपण ॲडजस्टमेंट जे आहे त्यासुद्धा बघणार आहोत. सुरुवातीला आपण बायबॅकच्या एंट्रीज आहेत त्या विकास लिमिटेडच्या बुक्समध्ये करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण बायबॅक करण्यासाठी जे काही फ्रेश शेअर्स इश्यू केलेले आहेत, 15% प्रेफरन्स शेअर्स जे आहेत ते इश्यू केलेले आहेत, आणि 15% प्रेफरन्स शेअर्स इश्यू केल्याची एंट्री या ठिकाणी आपण करणार आहोत. ती एंट्री केल्यानंतर बायबॅकचा क्लेम जो आहे त्या क्लेमची एंट्री आपण करणार आहोत. क्लेमनंतर इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट केल्याची एंट्री आपण करणार आहोत, आणि शेवटी जे काही प्रीमियम आहे सिक्युरिटीज प्रीमियम जे बायबॅकवर दिलं जाणार आहे ते ॲडजस्ट केल्याची एंट्री आपण करणार आहोत. हे बायबॅकचं प्रीमियम जे आहे ते आपण सिक्युरिटीज प्रीमियममधून ॲडजस्ट करणार आहोत. सुरुवातीला आपण पहिली एंट्री करणार आहोत ती म्हणजे नवीन फ्रेश शेअर्स इश्यू केल्याची. इथं तारखेमध्ये सुरुवातीला नंबर 1 आपण देणार आहोत. प्रथमतः एंट्री या ठिकाणी करतोय आपण 15% प्रेफरन्स शेअर्स जे आहे ते इश्यू केल्याची एंट्री आपल्याला करायची, म्हणजेच नवीन फ्रेश शेअर्स आपण इश्यू करतोय. एंट्री करतोय आपण बँक अकाउंट डेबिट टू 15% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू 15% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. अमाऊंट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट जे आहे ती आपल्याला करणार आहोत 1,25,000, कारण 25,000 इक्विटी शेअर्स आहेत ते आपण बायबॅक करतोय. ₹5 एक शेअर्स आहे, आणि ते इश्यू करत असताना आपल्याला 20% प्रीमियमने इश्यू करायचे, परंतु त्याची जी फेस व्हॅल्यू आहे ₹5 ती या ठिकाणी आपल्याला देण्यासाठीची रक्कम जी आहे ती आपण या ठिकाणी या एंट्रीतून किंवा या प्रोव्हिजन्समधून उभी करतो आहे, आणि म्हणून त्याची अमाऊंट जी आहे ती येते 25,000 गुणिले 5 बरोबर 1,25,000, म्हणजे 1,25,000चा अमाऊंट जी आहे ती आपण या ठिकाणी काय करतो आहे क्रिएट करतो आहे, किंवा 1,25,000 रुपये जे आहे ते या ठिकाणी आपण नवीन फ्रेश शेअर्स इश्यू करून तयार करतो आहे. म्हणून इथं आपण अमाऊंट लिहिलेली आहे 1,25,000, त्याला आपण नॅरेशन देतो आहे. बिंग फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स फॉर बायबॅक, म्हणजेच बायबॅकसाठी आपण काय केलेलं आहे नवीन फ्रेश शेअर्स इश्यू केलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला क्लेम करायचं आहे. क्लेम करत असताना 25,000 शेअर्स ₹5 एक या ठिकाणी आपण देणार आहोत, आणि 20% प्रीमियम त्यावरती देणार आहोत. ज्यावेळेला आपण ₹5चा एक शेअर्स आहे त्यावरती 20% अमाऊंट जर आपण कॅल्क्युलेट केली तर ती एका शेअरला येतं ₹1 प्रीमियम, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एंट्री करायची इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, अमाऊंट जे आहे डेबिटला
ती जाणार आहे पूर्ण इक्विटी शेअर्सची. 25,000 शेअर्स जे आहेत ते 5 रुपयानं 1 याप्रमाणे अमाऊंट होईल, 1,25,000. त्यानंतर प्रीमियमच्या आहे त्या प्रीमियमचा रेकॉर्डिंग या ठिकाणी एंट्रीमध्ये करतोय आपण. प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स अकाउंट क्रेडिट. 1 रुपयानं 25,000 शेअर्सचं प्रीमियम होतं 25,000 रुपये, म्हणून आपण ते इथं रेकॉर्ड करतोय 25,000. आणि अशी टोटल जी काही रक्कम आहे ती आपण काय करणार आहोत, क्लेमची देणार आहोत इक्विटी शेअर होल्डरला. म्हणून इथं आपण म्हणतोय टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट क्रेडिट. आणि अशी टोटल जी रक्कम आहे ती आपण इक्विटी शेअर होल्डरला देणार आहोत 1,50,000. म्हणजेच 1,25,000 शेअर कॅपिटलचे आणि 25,000 रुपये प्रीमियमचे, असे 1,25,000 अमाऊंट जे आहे ती या ठिकाणी आपण काय करतोय, इक्विटी शेअर होल्डरला देण्यासाठीचा क्लेम केलेला आहे. म्हणून त्याला नॅरेशन आपण देतोय, बीइंग बायबॅक क्लेम ऑफ रुपीज 25,000 shares, claim of rupees 25,000 shares of rupees 5 each at 20% premium. $25,000 शेअर्स आपण बायबॅक करतोय आणि ते 20% प्रीमियमनं बायबॅक करतोय, म्हणून नॅरेशन आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. Being buyback claim of 25,000 shares of rupees 5 each at 20% premium. त्यानंतर तिसरी एंट्री जी आहे ती नेक्स्ट एंट्री आपल्याला करायची. आता हा जो क्लेम आहे हा आपल्याला पेड करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला वेगळा CRR उभा करण्याची आवश्यकता नाही, कारण फ्रेश इश्यूमधले 1,25,000ची जी अमाऊंट आहे ती या ठिकाणी आपल्याला काय आहे, बायबॅकसाठी अवेलेबल आहे. आणि 1,25,000 रुपयांचंच बायबॅक आपण करणार आहोत. प्रीमियम जे आहे ते आपण सिक्युरिटीज प्रीमियममधून ॲडजस्ट करणार आहोत, कारण आपल्याला प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी सिक्युरिटीज प्रीमियम अवेलेबल आहे असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून तिसरी एंट्री आपण करतो इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट केल्याची. 1,50,000 रुपयांचं पेमेंट जे आहे ते इक्विटी शेअर होल्डरला करतोय आपण. म्हणून एंट्री करतोय इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1,50,000 टू बैंक अकाउंट क्रेडिट, बैंक अकाउंट क्रेडिट 1,50,000. इक्विटी शेअर होल्डरच्या बँक अकाउंटला आपण ही रक्कम काय केलेली आहे, ट्रान्सफर केलेली आहे 1,50,000. त्याला आपण नॅरेशन देतोय, बीइंग सेटल्ड बायबॅक क्लेम, सेटल्ड बायबॅक क्लेम. आणि त्यानंतर शेवटी आता आपल्याला काय करायचं आहे, प्रीमियम जो आपण 25,000चा दिलेला आहे तो काय करायचा आहे, सिक्युरिटीज प्रीमियममध्ये ॲडजस्ट करायचा आहे. म्हणजेच इक्विटी शेअर होल्डरला बायबॅकची रक्कम देत असताना आपण 1,25,000 दिले, त्यापैकी 1,50,000 रुपये दिलेले आहेत. त्यापैकी 1,25,000ची जी काही अमाऊंट आहे ती आपण नवीन फ्रेश शेअर्स इश्यू करून काय केली होती, उभी केली होती. आणि 25,000चा प्रीमियम जो आपण देणार आहोत, म्हणजेच 20% रक्कम जी देणार आहोत ती सिक्युरिटीज प्रीमियममधून आपल्याला काय करायचे, ॲडजस्ट करायचे. आणि म्हणून शेवटची एंट्री या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंटची करतोय सिक्युरिटीज प्रीमियमची. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 25,000, म्हणून आपण डेबिटमध्ये 25,000 रेकॉर्ड करतोय. त्यानंतर
ही अमाऊंट जी आहे ती कशासाठी आपण यूज केलेलं आहे तर प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्ससाठी. म्हणून इथं आपण रेकॉर्डिंग करतोय टू प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्स होल्डर्स अशा पद्धतीनं आपण या एंट्रीज केलेल्या आहेत. सर्वप्रथम तर आपण बायबॅकच्या क्लेमसाठी 1,25,000 रुपयांची जी अमाऊंट होती ती नवीन 15% प्रेफरन्स शेअर्स इश्यू केलेत आणि त्यातून उभी केली. त्यानंतर इक्विटी शेअर होल्डरचा जो काही क्लेम होता बायबॅकचा तो आपण या ठिकाणी केला. त्यामध्ये 1,25,000 इक्विटी शेअर कॅपिटल आणि 20% बायबॅकचे जे काही प्रीमियम आहे त्याची अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली, ती आली 25,000. असे टोटल मिळून 1,50,000 क्लेम या ठिकाणी केला. त्यानंतर तो क्लेम जो आहे तो सेटल केला, म्हणजेच इक्विटी शेअर होल्डरच्या बँक अकाउंटला आपण तेवढी बायबॅकची रक्कम काय केलेली आहे, जमा केलेली आहे. आणि शेवटी बायबॅक करत असताना जो काही प्रीमियम 20% दिलेला आहे तो सिक्युरिटीज प्रीमियममधून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ॲडजस्ट केलेला आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.